मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंच्या व्हिडिओच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। बाळासाहेब ठाकरेंच्या अटकेची तयारी करणाऱ्या छगन भुजबळांसोबत मंत्रिमंडळात का सहभागी झालात असा सवालही राज ठाकरेंनी केला। राज ठाकरेंच्या प्रश्नांमुळे महायुती आणि महाविकास आघाडीचीही कोंडी झाली। पण आता सांगतोय लावरा तो व्हिडिओ हे नीट ऐका। वय झालेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या हातात म्हणजे 80-85 वर्षाच्या म्हातारीच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे? हात थरथर करायला लागला आणि त्या हातात तलवार। तरुणी बाण पोरं काय गोट्या खेळायला गेलीत का? गेली काय गिली दंडा खेळायला लागलेत का? ह्याच्यावर आग्रह कधीच होत नाही। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पहिला व्हिडिओ लावून उद्धव ठाकरेंना राजकीय धर्मसंकटात टाकणारा प्रश्न विचारला। असं बोलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या पक्षाची प्रवक्ती करता। शिवसेना फुटल्यानंतर माझा बाप चोरला अशी वक्तव्य उद्धव ठाकरेंनी अनेकदा केली आहेत। त्याचा संदर्भ देत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर प्रश्नांची सरबत्तीच केली। माझ्या वडिलांना अटक करायला लावणार हा माणूस ह्याच्यावर मी बसणार नाही, वाटलं नाही तेव्हा। सुषमा अंधारे यांनी बाळासाहेबांवर एवढी टीका केल्यानंतरही त्यांना तुम्ही पक्षाचं प्रवक्तेपद कसं काय देता असा थेट सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला। 70, 75, 80 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये तलवार दिल्यावरती लटलटणारा हा हात, असं बोलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या पक्षाची प्रवक्ती करता, तुमच्या पक्षाची नेते करता आणि तुम्ही तुमच्या वडिलांवरती प्रेम आहे म्हणून सांगता। राज ठाकरे एवढ्यावरच थांबले नाहीत तर महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात असलेल्या छगन भुजबळांवरूनही त्यांनी तोफ टाकली। ज्या छगन भुजबळांनी माननीय बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न केला होता त्या छगन भुजबळांबरोबर तुम्ही बाहेर पडल्यावरती, भाजपकडनं फारकत घेतल्यावरती एका मंत्रिमंडळामध्ये तुम्ही मांडीला मांडी लावून बसता तेव्हा वाटत नाही की माझ्या वडिलांना अटक करायला लावणार हा माणूस ह्याच्यावर मी बसणार नाही, वाटलं नाही तेव्हा? छगन भुजबळ उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात होते, त्यावरून राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला। मात्र एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्येही छगन भुजबळ मंत्री आहेत यावर मात्र राज ठाकरे काहीच बोलले नाहीत। तर दुसरीकडे छगन भुजबळांनी राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवर बोलायला नकार दिला। राज ठाकरेंचं भाषण पूर्णपणाने काय ऐकलेलं नाही आहे। छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत, त्यांच्यामुळे भुजबळांनी घेतलेली भूमिका ही या संबंध निवडणुकीमध्ये महायुतीच्या समर्थनार्थ त्या ठिकाणी घेतलेली आहे। या उलट हेमंत गोडसेंनी काल का परवा रोड शो केला, त्याच्यामध्ये सुद्धा प्रामुख्याने भुजबळ साहेब सहभागी झालेले पाहायला त्या ठिकाणी आपल्याला मिळत आहे। काही वक्तव्य जर काही त्यांचा असेल तर जरूर राज ठाकरेंच्या जवळ या विषयावरती प्रदेश अध्यक्ष म्हणून मी निश्चितपणाने चर्चा करेन। शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंनी लावलेल्या व्हिडिओवर उत्तर दिलं। माझ्या मार्यापुढे सत्ताधारी किती हतबल झालेत, सत्ताधाऱ्यांच्या मनात माझी किती धास्ती आहे याची पोचपावती तुम्ही दिली। मी सामाजिक न्यायाकरता लढते तर राज ठाकरे कायम प्रो एस्टॅब्लिश भूमिका घेतात असा आरोप सुषमा अंधारेंनी केला। एकंदरीतच जुन्या व्हिडिओनं सुषमा अंधारेंची राजकीय कोंडी केली आहे, तर राज ठाकरेंच्या तुफानी मार्यामुळे उद्धव ठाकरे आणि छगन भुजबळांना बॅकफुटवर जाण्याची वेळ आली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।